राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी पुण्यात काका पुतणे एकत्र दिसणार असल्याची माहिती समोर येते। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या एआय संदर्भातील बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र असणार आहेत। 9 तारखेला सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। 9 तारखेला सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे, तर 10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन आहे। मात्र त्याआधीच ही बैठक होणार आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? नीलम, साखर उत्पादनामध्ये एआयचा कशा पद्धतीने वापर करता येईल याबाबतची चर्चासत्र आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी येथे आयोजित करण्यात आलेलं आहे। सोमवारी हे चर्चासत्र होते, पण महत्त्वाचं म्हणजे या चर्चासत्रामध्ये आपल्याला शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्याच दिवशी म्हणजे 10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षाचा वर्धापन दिन आहे। दोन्ही वर्धापन दिन हे पुण्यातच साजरे होणार आहेत। वेगवेगळे हे जरी वर्धापन दिन साजरे होणार असले तरी त्याआधी आदल्या दिवशी मात्र शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकदा आपल्याला एकत्र पाहायला मिळतील। गेल्याच आठवड्यामध्ये हे दोन्ही काका पुतणे आपल्याला याच एआयच्या संदर्भातल्या बैठकीमध्ये एकत्र पाहायला मिळालेले होते आणि आता पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र पाहायला मिळतील। सातत्याने गेल्या काही महिन्यांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे एकत्रित कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्या कार्यक्रमांना शरद पवार आणि अजित पवार जातीनं उपस्थित राहताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच नक्कीच वर्धापन दिन जरी वेगवेगळे साजरे होत असले तरी काका पुतणे आता मनातून एकत्र आलेले आहेत का, असा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे। कारण की याआधी ज्यावेळेस अजित पवारांनी बंड केलेलं होतं त्यानंतर शरद पवार यांच्या व्यासपीठावर जाणं अजित पवारांनी अनेक वेळा टाळलं होतं, पण गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर या दोघांच्या भेटीगाठी आहेत त्या सातत्याने वाढू लागलेल्या आहेत। त्याला वेगवेगळे संदर्भ जरी असले तरी शरद पवारांच्या बाजूलाच अजित पवार अनेक बैठकांमध्ये आपल्याला दिसून आलेले आहेत। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।